महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर शहरात पायी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या। माजी खासदार असून सुद्धा शिवाजीदादांनी शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन कामे केली। आता मतदार सांगतात की मागच्या वेळी आमच्याकडून चूक झाली, यावेळी ती चूक करणार नाही। यावेळी शिवाजीदादांना मत देऊन खासदार करणार असे मतदारांच्या भेटीगाठी घेतानाचा अनुभव शिवाजीदादा आढळराव यांच्या पत्नी कल्पनाताई आढळराव पाटील यांनी सांगितला। तसेच शिवाजीदादा आढळराव पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। शिरूर शहरात जवळपास 40,000 मतदान, 40च्या अभाव पण असू शकतो आणि मागील पंचवार्षिकला आम्ही वेगळ्या गटात होतो। आता आम्ही दादा गटात असल्यामुळे राष्ट्रवादी गटात असल्यामुळं आता चिन्हही आमचं आहे, पक्षही आमचा आहे आणि आढळराव दादांचा प्रचार आता आम्ही आजपासून चालू केलेला आहे आणि मागच्या उमेदवारापेक्षा ह्या उमेदवाराला नक्कीच आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करू आणि प्रचंड बहुमत त्यांना मिळेलही। यावेळेस हा आम्ही जे उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत। आजच्या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला जो सामान्य जनतेचा फीडबॅक मिळाला आहे की मागच्या पंचवार्षिकला आम्ही जी चूक केली आहे ती आम्ही आता पुन्हा करणार नाही। आम्ही नक्कीच एक कार्यक्षम आमदाराला खासदाराला आम्ही निवडून देऊ आणि पुढे हा आता की मी याची शाश्वती देते की नक्की यावेळेस गुलाल आमचाच असणार। दादांना चांगला प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद बघून मी फार भारावून गेलेली आहे। सर्वांचे मनापासून आभार, कारण मी जिथे जिथे गेले ते म्हणाले दादांनाच आम्ही मतदान करणार आणि दादांवर अतिशय प्रेम आहे सगळ्यांचं आणि यावेळेला दादा चांगल्या मताधिकारी निवडून येतील हा मला विश्वास वाटतो आणि तो आहे। यावेळेला दादांनी शिरूरकरांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, महिलांच्या डोक्याचा हंडा खाली उतरलेला आहे, कारण आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी पाणी हे महत्त्वाचं आहे आणि महिलांना त्याचा त्रास होतो हे सगळं ओळखून दादांनी पाण्याची योजना जाहीर केली आणि ती नक्कीच अस्तित्वात आता लवकरात लवकर येईल। तसे पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार आहे। तसेच हा मतदारसंघ शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे। शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी अजित पवार गट यांच्या वतीने जाहीर झाल्यानंतर महायुतीने प्रचाराला वेग घेतला। त्याच अनुषंगाने शिरूर शहरात मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सुरुवात केली। पुढे अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले। ही पदयात्रा शिरूर बसस्थानक मार्गे BJ कॉर्नर, सरदारपेठ, हलवाई चौक, सुभाष चौक मार्गे सोनार आळी, आडत बाजार, 5 कंदील चौक, राम आळी काढून ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या। यावेळी शिरूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। खरं तर त्यांना विद्यमान खासदार होण्याची गरज नाही, ते माझी झाली आणि आता कायमचेच माझी राहणार। त्याचं कारण असं आहे की शिरूर शहराच्या लोकांनी गेले 3 इलेक्शन दादांना लीड दिले। गेल्या वेळेस बी कोल्हेला जे मालिकेमुळे मतं पडली, त्यावेळेस बी शिरूर शहरातल्या जनतेने दादांच्या मागं काम उभे राहिले। दादांनी जवळजवळ 89 कोटीचा निधी दिला, जवळजवळ 9 कोटीचे कामं आम्ही पूर्ण आहे। पाण्याची योजना 72 कोटीचे काम 8-9 महिन्यात पूर्ण होते। राहिला कोल्हेंचा विषय, शिरूर शहरात एकदा सुद्धा आले नाही ते आणि शिरूर शहरात आले नाही, शिरूर शहराकडे पाहिलं नाही, काहीच नाही। कोरोनाच्या काळात 2 वर्ष स्वतः डॉक्टर असून 1 मिनिटंसुद्धा शिरूर शहरामध्ये आले नाही। तसं दादांनी कोरोनाच्या काळात हॉस्पिटल असो, लोकांना किराणा असो, सॅनिटायझर असो, इतका कोरोनाचा भयंकर काळ असताना शिरूर शहरात एक माणूस दिसत नसत, त्यावेळेस दादा शिरूर शहरातील हॉस्पिटलमध्ये पाहणी केली, सॅनिटायझर दिले, मास्क दिले स्वतःच्या पतसंस्थेच्या मार्फत। नंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकांना जेवणाचे हाल होत तिथे, त्यावेळेस दादांनी स्वतः पदर खर्च करून प्रत्येक गावागावामध्ये किराणाचे बॉक्स वाटले आणि राहिला प्रश्न कोल्हेचा। मग आता कोल्हेचं शिरूर शहरातली जनता, शिरूर लोकसभेतली जनता कोल्हेचं डिपॉझिट दूर केल्याशिवाय शांत बसणार नाही। अर्थानं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या दिवशी महायुतीची आणि घटक पक्षांची अधिकृत उमेदवारी डिक्लेअर झाली, शिरूर लोकसभेचे माजी खासदार, कार्यक्षम खासदार शिवाजीराव आढळराव दादा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली। महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे 3 पक्ष यांच्यासोबत असलेले जवळपास 17 घटक पक्ष
अशी 20 पक्षांची उमेदवारी आढळराव दादांना मिळाली आणि आढळराव दादा उमेदवार म्हणून आज संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी गाठीभेटी घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज शिरूर शहरामध्ये आम्ही गाठीभेटी घेतल्या, पदयात्रा काढली. आढळराव दादांच्या सौभाग्यवती कल्पनाताई आढळराव यांना सोबत घेऊन आम्ही शिरूर शहरामध्ये आज सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. गाठीभेटी घेत असताना उत्तम प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आढळराव दादा पाटील यांना मिळतोय. लोकांचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्याचं कारण असं आहे की मागील 5 वर्षामध्ये जे खासदार होते कोल्हे साहेब, त्यांनी खासदार झाल्याच्या नंतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं. जवळपास 4 वर्ष ते मतदारसंघात फिरकलेच नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर मात्र या 2-3 महिन्यामध्ये त्यांना शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी डिक्लेअर झाल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी फिरायला सुरुवात केली. परंतु खऱ्या अर्थानं रोष एका गोष्टीचा आहे, स्वराज्याध्यक्ष संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केली. त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये डोक्यावर घेतलं. परंतु एक अपेक्षा असते सर्वसामान्य मतदारांची की आपला खासदार हा आपल्या परिसरात आला पाहिजे, लोकांना भेटला पाहिजे आणि त्याहीपेक्षा लोकांची सुखदुःख जाणून घेतली पाहिजे. कारण मुळातच लोकशाहीचा कणा हा लोकांच्यात मिसळणारा नेता असेल तर त्या ठिकाणी लोक त्याला पसंती देतात. दुर्दैवानं कोल्हे साहेबांनी ही गोष्ट गेल्या 5 वर्षामध्ये केली नाही आणि विकास कामाच्या बाबतीतसुद्धा त्यांनी कुठेही परफॉर्मन्स त्यांचा चांगला दाखवला नाही. म्हणून त्यांच्यावर या निवडणुकीत जनतेचा रोष आहे. आढळराव दादांचं उलटपक्षी खासदारकीला पराभूत झाल्याच्या नंतरसुद्धा त्यांनी जवळपास 1500 कोटीचा निधी या 5 वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील किंवा आपले दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, सहकार मंत्री वळसेसाहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठा निधी या ठिकाणी आणला आणि हीच खरी कामाची पावती म्हणून जनता आज त्यांच्यावर प्रेम करत आहे. अजितदादांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जे देशाच्या पुढचं आणि संपूर्ण जगामध्ये उत्तम प्रकारचं काम करून जो आदर्श उभा केलेला आहे, एक कामाचा माणूस आणि दादासुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक कामाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. म्हणून देशाच्या या प्रक्रियेमध्ये विकासाची गती अधिक गतिमान करण्यासाठी या 3 पक्षाच्या सरकारमध्ये दादांनी घेतलेली भूमिका अत्यंत बरोबर आहे. आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा या 3 व्यक्तिमत्वानं महाराष्ट्राचं राजकारण करत असताना केंद्रात एक सरकार आणि राज्यात एक सरकार असं व्हायला नको. दोन्हीकडे जर असलं तर विकासाला गती प्रचंड येईल. आणि परंतु त्याही बरोबर मी सांगतो, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथरावजी शिंदे यांनी समन्वयानं कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे याच्यासाठी केलेली ही युती आणि घड्याळ चिन्हावर खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील उभे आहेत. आणि शिवाजीराव दादांचा संपर्क पाहता ज्या माणसानं पराभवानंतर देखील 5 वर्षे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, लोकांना मदत केली, कोरोना काळातल्या महामारीला सुद्धा न डगमगता लोकांना आधार दिला, शिरूरसारख्या शहरामध्ये असू द्या किंवा ग्रामीण भागामध्ये लोकांना अनेक प्रकारचं काम करून विकासाचा निधी तिथपर्यंत पोहोचवला. त्याच्याच विरोधात जर पाहिलं तर विद्यमान खासदार हे 5 वर्षात फिरले नाही, लोकांना आधार दिला नाही, कोरोनाच्या काळातही ही माणसं फिरले नाही. आणि त्यांच्याबरोबर जे विद्यमान आमदार फिरतात हे मात्र कारखाना बंद ठेवून, यावर्षी गळीत न करताना कारखाना बंद ठेवून त्यांच्याबरोबर फिरतात. ही अवस्था शिरूर हवेली लोकसभा विधानसभा मतदारसंघात आहे. आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील उत्तम प्रकारचं वातावरण आहे. परंतु त्याच तुलनेनं आमच्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये एक मात्र 5 वर्षात फिरलेच नाही. आणि 1 वर्ष एक म्हणजे लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार हे कुठलंच काम न करता स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांच्याच कामाची उद्घाटन करतात. आजही त्यांनी कुठलं काम केलं नाही. परंतु चालू असणारा घोडगंगा बंद ठेवून ते मात्र कोल्हे साहेबांच्या बरोबर फिरतात. ही वेळ शिरूर हवेलीवर आलेली आहे, हे जनतेने ओळखलेलं आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीत संपूर्ण जनता आणि मतदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील
आणि नरेंद्रभाई मोदी, अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथसाहेब शिंदेसाहेब यांच्या पाठीमागं खंबीर आणि भक्कमपणानं उभं राहून प्रचंड मताधिक्याने 2.5-3 लाख मतांच्या फरकाने शिवाजीराव दादा आढळराव पाटील निवडून येणार हा विश्वास सामान्य मतदाराला झालेला आहे। राजकारणाच्याही पलीकडे लोकांनाच त्यांना खासदार करायचे। आज शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आज आम्ही शिरूर शहर पंचक्रोशी त्या ठिकाणी आज प्रचार दौरा केला। आज स्वर्गीय आमदार लोकनेते बाबूरावजी पाचरणे साहेब जरी आमच्यामध्ये नसले, पण त्यांचा एक घटक म्हणून त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली की महायुती जी झालेली आहे त्याचा धर्म कसा पाळावा हे आम्हाला त्यांनी ज्ञात आहे। कारण की आढळराव दादा जरी आज राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिले असते, पण आढळराव दादा आमचे वडील स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे साहेबांनी आम्हाला 10 वर्षापूर्वी आढळराव दादा हे उमेदवार म्हणून आम्हाला ज्ञात आहेत। त्यावेळेस दादा व्यक्ती समान आहे, फक्त आज एक पक्ष म्हणून त्यांना जो निर्णय घ्यायला लागला, कारण की तो घटक पक्ष हा आमचा महायुतीचाच आहे। त्यामुळं आढळराव दादा हे सर्व मतदारांना परिचित आहेत। आमचे वडिलांनी त्यांच्याबरोबर एकत्रित येऊन धनाजी संताजी त्यांची एक जोडीला नाव तालुक्याने जे दिलं होतं, कारण की सलग 10 वर्ष ते दोघं एकत्रित येऊन त्या जोडीने शिरूर हवेलीमध्ये ही निवडणूक गाजवलेले आहेत। त्याच्यामुळं त्यांचा एक घटक या नात्याने आमचीही पाचरणे परिवाराची जबाबदारी आहे की तेवढ्याच ताकदीने आढळराव दादाच्या मागे आणि महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहण्याची। ते सोडायचं जे बैलगाडा आपला महाराष्ट्रामध्ये बंद झाला ते खरं श्रेय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचंच आहे। कारण की ज्यावेळेस जावडेकर साहेब शिरूर स्टँडच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळेस आमदार बाबूरावजी पाचरणे साहेब असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील आणि आम्ही बैलगाडा मालक सर्वच जण जे बैलगाडा शौकीन असतील आम्ही फॅट कंपनीच्या गेटवरती बाबूराव पाचरणे साहेबांनी आमची शिवाजीदादा आढळराव पाटील साहेबांनी आमची जावडेकर साहेबांसोबत मिटिंग लावली होती आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की बैलगाडा चालू झाला पाहिजे आणि पाचरणे साहेबांनीसुद्धा सांगितल्यानंतर आढळराव दादांनीसुद्धा संसदेत असेल जल्लीकट्टू तमिळनाडूमध्ये जे चालू आहे तसाच बैलगाडा चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे असं संसदेमध्ये सुद्धा दादांनी भाषणं केली आणि खऱ्या अर्थानं दादांच्यावरती सुद्धा बैलगाडा चालू व्हावा, चाकणमध्ये सुद्धा दादांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं होतं। दादांच्यावरती गुन्हासुद्धा दाखल महाराष्ट्र शासनाने केला होता। खऱ्या अर्थानं दादांनी संसदेत प्रश्नावली मांडून कर्नाटकच्या धर्तीवरती जल्लीकट्टूचाच नियम इकडं लावून खऱ्या अर्थानं दादांनीच बैलगाडा चालू केलेला आहे आणि हे श्रेय जर जात असेल तर खऱ्या अर्थानं शिवाजीदादा आढळराव पाटील यांना आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री ज्यावेळेस होते फडणवीस साहेब आणि त्यानंतर शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनाही खऱ्या अर्थानं बैलगाड्याचं श्रेय जातं। हे कुणीही टिमकी वाजू नये की मी बैलगाडा चालू केला। खऱ्या अर्थानं तुम्ही अख्ख्या शिरूर तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर बैलगाडा मालकाला जरी विचारलं बैलगाडा कुणी चालू केला तर खऱ्या अर्थानं ते श्रेय जातं शिवाजीदादा आढळराव पाटील यांना। आम्ही 40 ते 45 जागा निश्चित जिंकू, कारण महाराष्ट्रातील जनतेने 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्वातलं सरकार बघितलं आहे आणि त्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काही या महाराष्ट्राने भोगलं आहे ते पुन्हा भोगण्याची त्यांची आता इच्छा नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये हे नक्की केलेलं आहे की केंद्रात भाजपचं सरकार हे असलंच पाहिजे, कारण राज्यातसुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे। त्यामुळं हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या फायद्याचं होणार आहे। विशेषतः आपल्या शिरूर लोकसभामध्ये याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। अनेक विकासाची कामं ही केंद्र सरकारशी जोडल्या गेलेली आहेत, व तो नाशिक महामार्ग असेल, पुणे नगर महामार्ग असेल किंवा रेल्वेचा मार्ग असेल, अशा अनेक विकासाची कामं अजूनही आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यासाठी शिरूर लोकसभा आणि संपूर्ण महाराष्ट्र हे महायुतीच्या मागे निश्चितच उभं राहील। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।